सुंदर आहेत ना फुलं, क्यूट आहे. मस्त आपल्या या झाडाला आली ना. मग येणार कधी? 28ला जाऊ. 26 जानेवारीचं तिकीट आहे. 26 जानेवारी, 6 महिने. न्यूझीलँड. व्हेरी गुड. एन्जॉय कर. थँक्यू. सो हॅपी जर्नी, सेफ जर्नी. विसरू नकोस आम्हाला. रोज फोन करत जा. ओ काय चाललंय? अरे एरोप्लेन खाली कसा आला? लँड झाला काय? ओ नो, व्हॉट्स हॅपनिंग? क्या हो रहा है? ए आजीला विश केला? आजीचा बर्थडे आहे ना, विश केला? कोण आहे? बर्थडेला चाललोय. कोणाच्या बर्थडेला? आईचा. आईचा बर्थडे का आजीचा बर्थडे? आईचा बर्थडे. आजीचा बर्थडे. नाही आईचा. आजीचा बर्थडे. सो हाय मित्रांनो, मी आहे अंबरनाथकर स्मिता भोसले. आपल्या मराठी यूट्यूब चॅनल मराठी पाऊल पडते पुढे मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आहे माझ्या लाडक्या बहिणीचा वाढदिवस आणि ते सेलिब्रेशन करायला आम्ही सगळी फुल फॅमिली जात आहोत. कुठे यायचंय? चला. मित्रांनो, मी आली आहे इथे कर्जतला सॉल्ट रिसॉर्टमध्ये. अंबरनाथपासून एक दीड तासाच्या अंतरावर आहे. भरपूर पाऊस असल्यामुळे रस्त्यावर बरेच खड्डे होते आणि त्याच्यामुळे थोडंसं ट्रॅफिक लागलं होतं. इथे आता आपण पोचलो आहोत. गाडी पार्क केल्यानंतर रुद्रांशला इकडे फिश टँक आहे, तिकडे त्याला मच्छी बघायची आहे. त्याच्यामध्ये तो थोडासा एन्जॉय करतो. तो रुद्रांशला फिश टँक बघितल्यावर बरेच प्रश्न पडले की तो खाली कसा गेला, वर का येत नाही आणि वर आला तर खाली का जात नाही, असे सगळे प्रश्न विचारतोय तुम्हाला. मच्छीचं त्याला बरंच वेड आहे. तो खात नाही पण त्याला बघायला आवडतं. आता इकडचं मी तुम्हाला ॲम्बियन्स पण दाखवते आणि प्लस सेलिब्रेशन आजचं आम्ही कसा करतोय तेही सुद्धा मी तुमच्याबरोबर आज शेअर करते. पावसामुळे बाहेर येण्याचा प्लॅनिंग नव्हता, पण मुलांनी हट्ट केला म्हणून आम्ही सॉल्ट रिसॉर्टला व्हिजिट करायचं ठरवलं. ॲडव्हान्स बुकिंग केली नव्हती आणि लास्ट मोमेंटला डिसिजन झाला होता इकडे यायचा. त्याच्यामुळे कम्फर्टेबल कन्व्हिनियंट स्पेस जरा बघण्यात वेळ गेला, पण प्रत्येकाच्या आवडीने शेवटी एक आम्ही आपला कॉर्नर निवडला. ही माझी वहिनी, आजच्या सेलिब्रेशनची मुख्य नायिका. इथे सगळेजण आपापली ऑर्डर प्लेस करण्यामध्ये बिझी आहे.
कोणाला काय पाहिजे, कोणाला काय पाहिजे. तोपर्यंत मी तुम्हाला इकडचा ॲम्बियन्स दाखवते. रिसॉर्टचा प्रवेशद्वार, आतली उजळलेली लाईटिंग आणि त्यासोबतचं थोडंफार पावसाचं वातावरण, हे सगळं त्या रात्रीला एक वेगळाच ठेवा देत होतं. कुटुंबासाठी अगदी योग्य असं हे ठिकाण आहे, जिथे छोटी मोठी फॅमिली येऊ शकते, मजा करू शकते आणि चविष्ट जेवणाचा आस्वादसुद्धा घेऊ शकते. आम्ही सर्वांनी मिळून तिथल्या विविध पदार्थांचा आस्वाद घेतला. माझी वहिनी आणि सायली शाकाहारी असल्यामुळे त्यांच्यासाठी वेगळं व्हेज मेनू उपलब्ध होतं, तर आमच्यासाठी उत्कृष्ट मांसाहारी जेवण. सगळ्यांनी मिळून अगदी मनसोक्तपणे जेवणाचा आनंद घेतला. आमचा छोटा नातूसुद्धा खूप खुश झाला, कारण त्याला तिथेच त्याचा एक छोटा मित्र भेटला. लहान मुलं ज्याप्रमाणे मोठ्यांच्या संगतीपेक्षा त्यांच्या वयाच्या मुलांमध्ये जास्त रमतात, तसंच काहीसं झालं. चल. हो, येस. दुसरं आहे ना? फ्रेंड आहे. ओके. No, 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 no going inside. No going inside. Fish आहे. He want to see the fish tank. Fish tank. Alright. तू खाणार आहेस का फिश? तू खाणार? नाही खाणार. हे. माझं आणि रुद्रांशचं जेवण झालं होतं आणि त्याला एकट्याला बसून करमत नव्हतं. तेव्हा त्याला घेऊन मी परत पुन्हा पूर्ण रिसॉर्टमध्ये एक राऊंड मारत होती आणि परत त्याला फिश टँकमध्ये सुद्धा जाण्याची ओढ होती. So birthday girl enjoying her triumphs. Lotus stem. And we are having healthy fries. Oh, what is that? This is lotus stem. कमल काकडी. Yes. हे एअर फ्रायरमध्ये केलं असेल, राईट? जेवता जेवता अचानक लाईट गेली आणि आम्ही काही सेकंद अंधारात होतो. तो क्षण अगदी थरारक वाटला, पण त्याने आमच्या वेळेत आणखीन एक मजा जोडली. आणि आता वेळ झाली होती केक कटिंगची. घरी आम्ही मोठा केक कापला होता. इकडे आम्ही फॉर्मॅलिटी म्हणून एक छोटासा केकची ऑर्डर दिली होती. आम्ही सर्वांनी मिळून एक सुंदर केक कापला आणि माझ्या वहिनीचा वाढदिवस अगदी खास बनवला. कुटुंबासोबत घालवलेली वेळ हीच खरी संपत्ती असते आणि असं वाटतं की वेळोवेळी आपल्या कुटुंबासाठी वेळ काढायलाच हवा, कारण अशा क्षणांमध्येच खरा आनंद असतो. मित्रांनो, आयुष्य हे फार सुंदर आहे. त्याचा अनुभव घेता आला पाहिजे. त्यासाठी नेहमी सकारात्मक राहा. येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा आणि आपल्या कुटुंबातल्या माणसांचा आनंदाने स्वीकार करा.
आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? लाईक, शेअर आणि कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद.